दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या मेळाव्यासाठी यड्रावकर उद्योग समूहाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्राइड ग्रुप पुणे येथील अरविंद जैन, आवाडे उद्योग समूहाचे आमदार राहुल आवाडे, अरिहंत उद्योग समूहाचे अभिनंदन पाटील, चंदूकाका सराफ अँड सन्सचे अतुलभाई शाह सराफ, गाडगे पाटील इंडस्ट्रीजचे CMD किरण पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, स्पार्कलाइन इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन शीतल दोशी, बेळगाव येथील जिनबकुल फोर्सचे उद्योगपती गोपाल जिनगौडा, गणेश बेकरीचे अण्णासाहेब चकोते आणि सर्व कंट्रोलर्सचे चेअरमन दीपक धडोती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होतो आहे। या मेळाव्यामध्ये बिझनेस ॲपचे उद्घाटन होईल। या ॲपद्वारे एकंदरीत सामाजिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून सर्व व्यावसायिक सेवा देणाऱ्या संस्था, उद्योजक यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून या माध्यमातून समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। या निमित्ताने सभासद ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा शुभारंभ करण्यात येणार आहे। यामुळे जगभरातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या दिगंबर जैन युवक आणि युवतींना दक्षिण भारत जैन सभेचे सभासद होता येणार आहे। दक्षिण भारत जैन सभेतर्फे बिझनेस ॲपचा ह्या वेळेला कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही त्या लॉनला घेतलेला आहे 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता। आणि या कार्यक्रमासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर, अरविंद जैन, राहुल आवाडे, अभिनंदन पाटील, अतुल शाह, किरण पाटील, रवींद्र माणगावे, शीतल दोशी, गोपाळ जिनगौडा, अण्णासाहेब चकोते आणि दीपक धडोते हे या कार्यक्रमाला येणार आहेत। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे। खरं तर जैन समाजाच्या 125 वर्षात आता आज वर्धापन दिन आहे आणि तो वर्धापन दिन आणि हा एकत्रित कार्यक्रम आम्ही त्या दिवशी घेत आहे। आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनीही उपस्थित राहावे आणि या वेळेला सर्व बिझनेसमन एकत्रित येऊन आपला उद्योगधंदा वाढीसाठी कसा प्रयत्न करता येईल याच्याबद्दल चर्चा होणार आहे। आणि वेगवेगळे सर्व्हिस फॅकल्टीसुद्धा ह्या निमित्तानं आम्ही समाजाला देणार आहोत। दक्षिण भारत जैन सभेचे सभासद वाढवणे, बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करणे आणि समाज एकत्रित येऊन एक चांगला उद्योजक तयार करणं ह्या निमित्तानं आम्ही ठरवलेलं आहे। या कार्यक्रमाला सर्वच समाजाने चांगल्या पद्धतीनं उपस्थित राहून ह्या वेळेला प्रसिद्धी द्यावी अशी ह्या निमित्तानं मी विनंती करतो।